8 वर्षांपासून पदोन्नती रखडलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाचा दिलासा। राज्यामधील 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती, तर राज्यामध्ये लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदांची नियुक्ती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश। सतेज पाटील यांच्या पिंपरी चिंचवडमधील डी.वाय. पाटील महाविद्यालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल तपासणीमध्ये बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू आढळली नसल्याची माहिती। पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू। पुण्यामध्ये जुन्या भांडणाच्या वादामधून पबमध्ये आलेल्या 2 तरुणींना टोळक्यांकडून मारहाण, टोळक्याकडून तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। बंड गार्डन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। अहिल्यानगरमध्ये भरधाव कार दुकानामध्ये घुसली। गाडीचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर। अपघातामध्ये 3 ते 4 जण जखमी। पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीची झीज। शासनाच्या परवानगीनंतर विठ्ठलाच्या मूर्तीवरती लवकरच इपॉक्सी लेप लावण्यात येणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून राज्यसभेमध्ये प्रचंड गोंधळ। तुम्हाला जे काही ठोकायचं आहे ते आम्ही व्यवस्थित ठोकू, आम्ही सरकारला सुद्धा ठोकणार, खरगे यांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।